कॅच सुटली असती समजा किंवा बाहेरच गेला असतं डायरेक्टली तर मॅच आपल्याला गेली. फक्त एका मॅच कॅचनी आम्ही पुन्हा मॅचमध्ये आलो. कारण का 30 बॉल 30 म्हणजे T20च्या मॅचमध्ये 30 बॉल 30 म्हणजे काहीच रन नसतात. रोहित शर्माने जो काही मुलांना त्या कॉन्फिडन्स दिला ना तो जबरदस्त होता. रोहित शर्मा विराट कोहली तसा बोलला की मी आता T20मध्ये रिटायर झालोय. हे सगळे जे लिजेंड आहेत त्या लिजेंडबरोबर माझा सूर्या जेव्हा खेळतो तेव्हा माझ्यासारखी कुठली मोठी गोष्ट नसते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विश्वमध्ये प्रत्येक ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे. मी मुंबईमध्ये आहे आणि आपण पाहू शकता की मुलांचा किती उत्साह आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हे जेवढे मुलं आहेत तेही देखील सेलिब्रेट करतायत. आपल्या सोबत सूर्यकुमार यादवचे कोची देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर हा इथे आपण त्यांचं हे पण बघू शकता की लोक सूर्य सूर्य नावाने चॅन्ट करतायत. सूर्या ने बहुत अच्छा कैच पकड़ा. हाँ हाँ यस यस कितने बड़े फैन हैं आप लोग? जीत बहुत गए, बड़े. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. हाँ बहुत अच्छा लग रहा है. अच्छा. चेंबूरमधून एक प्लेअर आपल्या इकडे आहे म्हणजे खेळतो इंटरनॅशनल मध्ये गोवंडीमध्ये जे आसवलकर सरांनी एवढं त्यांनी स्ट्रगल म्हणजे त्यांना एवढं सपोर्ट केलं पहिल्यापासून आणि जे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युट होतं त्या कालची इम्पॉर्टंट मॅच मध्ये त्यांनी कॅच पकडली तेच वाटतं की टर्निंग पॉईंट होतं. कारण जसा तो मिलर होता बॅट्समॅन खेळणारा तर तो डेंजरस होऊ झाला असता त्याच्यामध्ये. मॅच आपण गेलीच असते आपली. जेव्हा 6 गेला असता कॅच सुटली असती समजा किंवा बाहेरच गेला असतं डायरेक्टली तर मॅच आपल्याला गेली. ते पहिल्याच बॉलला 6 गेला असता, 5 बॉल 10 उरले असते, मग नथिंग त्याने ऑब्व्हियसली मॅच गेली असते. आपण सूर्याचे कोचशी बोलूया. अशोक अस्वलकरजी. सर, सूर्याने वर्ल्ड कप मध्ये चांगला परफॉर्मन्स केला आणि कालची त्यांची कॅच जी होती त्याची चर्चा जगभरात आहे. ही चर्चा तर त्याची कॅचची तर चालूच राहणार आहे. कारण का ती कॅच अशा मोमेंटला त्यांनी पकडली की तिथून मॅच कुठेही गेली असती. आम्ही हरलो असतो ती कॅच सुटली असती तर. पण त्या एका मॅच कॅचनी आम्ही पुन्हा मॅचमध्ये आलो. कारण का 30 बॉल 30 म्हणजे T20च्या मॅचमध्ये 30 बॉल 30 म्हणजे काहीच रन नसतात. पण ती मॅच आम्ही डिफेंड केली. त्याला कारण पहिलं तर बुमराच्या 2 ओव्हर, त्याच्यानंतर बाकीची आमची जी फिल्डिंग की आम्ही मॅच कुठेच सोडली नव्हती आणि बॉडी लँग्वेज पण दिसत नव्हतं की आम्ही हारलोय म्हणून. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता. आणि एक मोमेंट अशी आली की जशी सूर्यानी कॅच बनवली की हार्दिक पांड्यानी तो बॉल टाकला, त्यांनी मारला, कनेक्ट पण झाला, बॉल बाउंड्री लाईनवर चाललाय सगळ्यांना दिसतोय. आणि एका मोमेंटला सूर्या त्या बॉल खाली येतो काय, बाउंड्री लाईनला मॅच करत जाऊन कॅच बनवतो काय, कॅच मैदानात उडवतो, बाहेर जातो, येऊन परत कॅच पकडतो काय. तिथून जी मॅच टर्न झाली ती मॅच आमच्याकडे, तिथून वर्ल्ड कपही आमच्याकडे झाला. म्हणजे कॉन्फिडन्स एकूण या मॅच मध्ये इम्पॉर्टंट भूमिका त्यांनी प्ले केली. येस, कॉन्फिडन्स म्हणजे काय, रोहित शर्माने जो काही मुलांना त्या कॉन्फिडन्स दिला ना तो जबरदस्त होता. की त्यांनी एक सिंपल मंत्र सांगितलं की ज्याला जे क्रिकेट येतं, जो क्रिकेट खेळत आला इथपर्यंत, त्यांनी तेच क्रिकेट खेळायचे. म्हणजे अशोक सर आजही सूर्याला गाईड करतात आणि या वर्ल्ड कप मध्ये देखील जिथे जिथे सूर्याचा निगेटिव्ह पॉइंट होता किंवा जिथे त्याला बेटर क्रिकेट खेळायचा होता, आयडिया काय त्याला देऊ शकाल असे देखील अशोकजीने त्यांना मेसेजेस सुद्धा केला होता की या पिचवर तुम्हाला असं खेळायचं आहे आणि त्यावर सूर्याने त्याच प्रकारे खेळ खेळला होता. सर, आपण सूर्याला काही गाईडलाईन्स देखील या वर्ल्ड कपच्या टुर्नामेंटमध्ये दिली होती. कारण का अमेरिकेमध्ये मॅच होत्या, तिथे कधी क्रिकेट झालं नव्हतं आणि तिथे विकेटवरती बॉल कसा येत होता. तेव्हा त्याला मी बाकीच्या मॅच बघून त्याला मेसेज टाकला होता की इथे तुला वर राहून खेळायला लागेल, भले ते बॉल टू बॉल रन आले तरीही चालतील, तिथे तुला सूर्याला बाजूला ठेवून बॅटिंग करायला लागेल. ती बॅटिंग त्यांनी त्या मॅचमध्ये केली. 49 बॉल 50 केले. त्याच्यानंतर दुसरी मॅच 50 बनवले परत, ती सूर्यासारखीच बॅटिंग होती. प्लस परत नंतर ऑस्ट्रेलियाबरोबर 16 बॉल 31 बनवले की रोहित शर्माने 41 बॉल 92 मारले होते. तिथे येऊन कोणीतरी मारायचं होतं, सूर्यानी मारलं. खाली येऊन हार्दिक पांड्यानी मारलं. परत नंतरची मॅच 47 बनवले सूर्यानी परत. म्हणजे तो त्याचा ग्राफ जो होता तो एकदम सरस चालला होता. आणि ठीक आहे, फायनलला तो आऊट झाला लवकर, कारण का ह्या गोष्टी सगळ्या होत असतात क्रिकेटमध्ये. पण शेवटचा प्रश्न, आता जिंकलेले आहोत, पहिला रिॲक्शन आपल्याला काय आहे आणि रोहित शर्मा आणि त्यांची टीम त्याचबरोबर सूर्यासाठी काय मेसेज आहे? त्याला एकच मेसेज आहे की जी गोष्ट आम्हाला हवी होती, आणि रोहित शर्मा विराट कोहली तसा बोलला की मी आता T20मध्ये रिटायर झालोय,
ते सगळे जे लिजंड आहेत त्या लिजंडबरोबर माझा सूर्या जेव्हा खेळतो तेव्हा माझ्यासारखी कुठली मोठी गोष्ट नसते. पण पहिलं की इथे जर तुम्ही इथे लोकांना ऐकतायत की लोक देखील इमोशनल झालेत, तर कोच देखील इमोशनल झाले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्यामध्ये खेळलेला पोरगा आता तो वर्ल्ड कप मध्ये आहे आणि चांगला परफॉर्मन्स केला आणि वर्ल्ड कप आता त्यांच्या हाती आहे. कॅमेरामॅन गजानन सर, सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.